हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इते नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया चरिता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या सेवेला शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वर उपासनेला आपण सुरुवात करतो. कालच्या चिंतनामध्ये आपण 21 नंबरच्या श्लोकाचा विचार केलेला होता. त्यावरती 2च ओव्या होत्या आणि त्याचा विचार आपण केलेला आहे. देवो देवी मीची पाही, हाही निश्चय त्याशी नाही, भावते ठाई वेगळाला धरी. अशा अर्थाचा विचार कालच्या चिंतनामध्ये व्यक्त केलेला होता. विचार केला तर सर्व देवामध्ये देवीमध्ये मीच व्याप्त आहे, म्हणजे सगळा भगवंत एकच आहे याचा पुनरुच्चार माऊलींनी आणि भगवंताने भगवद्गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या द्वारे आपल्या पुढे मांडलेला आहे. आता हे जे श्रद्धेनं युक्त झालेले जे असतात त्यांची श्रद्धा दृढ करण्याचं काम भगवंत म्हणतात मीच करतो, आणि त्यांच्या श्रद्धेला सुद्धा फळ देण्याचं काम सुद्धा मी करतो. फार महत्वाची गोष्ट या आता पुढच्या श्लोकामध्ये मांडलेला आहे की त्या देवांच्या विग्रहापासून मीच निर्माण केलेली इष्टफळे तो मिळवतो, किंवा ज्या देवदेवतांचं भेद ज्ञान आहे अशा श्रद्धेने युक्त होऊन त्या देवाच्या तू आराधना करतो. काय माऊली म्हणतात, स तया श्रद्धया युक्त साध आराधनमीयते लभतेच तथा कामान्येव विहितानि तान्. स तया श्रद्धया युक्तस्तस्या आराधनमीयते लभतेच तथा कामान्य एवं विहितानि तान्. तो देवता पूजक जो आहे, तो देवता पूजक तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेची आराधना करतो, आणि मग मीच निर्माण केलेली ती इच्छित फळे त्याला मिळत असतात. विहितानि तान् कामान्येव विहितानि तान् लभतेच तथा, त्याला लाभ प्राप्त होतो त्या फळांचा, ही मीच निर्माण केलेली आहे. सगळ्या सृष्टीचा चालक, सगळ्या सृष्टीचा मालक आणि सर्व सृष्टीचा निर्माता भगवंत आहे. म्हणजे एक विचार आहे की तो निर्माण करतो, त्याची मालकी त्याच्याकडे असते आणि त्याचं नियमन सुद्धा तो करत असतो. निर्माता आणि नियमन हे दोन्ही गोष्टी भगवंताकडे जातात. त्यामुळं आपण काय असतो की आपण त्याच्या नियमनीय, आपण जी सृष्टी आहे त्या सृष्टीतला एक घटक आहे, म्हणून त्याच्या विचाराप्रमाणे जायला पाहिजे. आपण स्वतःचा विचार मांडतो आणि देवदेवतांच्याकडे फळे मागायला जातो, तर फळी निर्मिती जी आहे ती भगवंताची आहे. भगवंत निर्माता आहे, त्याने सृष्टी निर्माण केली आहे, तो चालवणारा आहे, तो चालक आहे. आणि निर्माता आणि चालक असल्यामुळं मालक सुद्धा तो आहे. तो चालक आणि मालक आणि निर्मिती करणारा आहे, म्हणून तो सगळं त्याच्याकडेच जातं. म्हणून आपण त्याचाच भजन का करावं, त्याच्याकडेच काहीतरी मागावं, कारण तोच सगळ्यांना फळे देत असतो. फलदाता ईश्वर आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, असं एक जुनं भक्तिगीत आपल्या कानावर नेहमी असतं. जसं ज्याचं कर्म असेल तसं फळ देण्याचं काम फक्त ईश्वर करतो. आपली कर्म बदलत नाहीत किंवा कर्म बदलण्याचं काम तो करत नाही. जशी कर्म असतील तशी आपल्याला तो फळ देत असतो. मागच्या आयुष्यामध्ये, मागच्या जन्मामध्ये आपण काय केलेलं असेल तीच फळं आपल्याला पुढच्या अनेक जन्मामध्ये भोगावी लागतात, जोपर्यंत आपण मुक्त होत नाही तोपर्यंत. त्यामुळं कर्म संपवणं ही गोष्ट महत्वाची नसून तर त्या कर्माबद्दलची आसक्ती आणि कर्मफळाबद्दलची आसक्ती आहे.
कर्माचे उद्देश जे आहेत ते शुद्ध ठेवले तर कर्म ही कर्म राहत नाहीत, अकर्म होतात. अकर्म कर्म झाली, कर्म ही अकर्म झाली ही संचित बनत नाही, आणि संचित नाही बनलं की आपल्याला पुनर्जन्म टाळता येईल. त्या सगळ्याचं एक शास्त्रबद्ध असं विवेचन आणि बैठक आपल्याला सगळ्या शास्त्रकर्त्यांनी, ऋषी मुनींनी, संतांनी घालून दिलेली आहे, आणि त्याप्रमाणेच आपण वाटचाल करावी ही अपेक्षा संतांची सुद्धा आहे. पण आपण तसं करत नाही, तर आपण भगवंताकडे काही मागायला जात नाही. तर माऊली म्हणतात की ज्या श्रद्धेनं तो युक्त होऊन, तो त्या श्रद्धेने युक्त होऊन ज्या त्या देवतेची आराधना करतो ना, तर तीच मीच निर्माण केलेली इच्छित फळे त्याला मिळतात. त्या देवता कुणाकडून आणून देणार फळं? कारण त्यांच्याकडे काय देण्यासारखं काय नसतं. त्यांनीच थोडी उसनवारी घेतलेली असतात. म्हणजे उसनवारी शब्दाचा अर्थ आहे त्याला नेमलेलं असतं. नेमलेले जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना काही अधिकार असतात, माणसांच्या पेक्षा अधिक असतात. मात्र सर्वसामान्य नागरिकापेक्षा एक अधिकारी सरकारी जे नेमलेले असतात त्यांना अधिकार जास्त असतात. तसं सर्वसामान्य माणसानं अधिकारी देतोय असं समजायचं नाही, अधिकाऱ्याकडे मागायचं नाही, तर जिथून खरी निर्मिती आहे त्या निर्मितीकडे मागितलं पाहिजे. गव्हर्नमेंट सगळं पुरवतं त्या अधिकाऱ्याला, आणि गव्हर्नमेंट हा शब्द आहे ईश्वर सत्ता. ही ईश्वर सत्ता जी आहे तो निर्माता आहे, तो चालक आहे, सृष्टी त्यानं तयार केलेली आहे, आणि तोच करता, करविता, करता, नंतर हरता असा शब्द वापरलेला आहे. तो सगळं तोच करतो, त्यामुळं त्याच्याकडेच सगळं जातं. इथं एक 2 ओळीमधून माऊलींनी वर्णन केलेलं आहे. 145 आणि 146 ओळीमधून माऊलींनी त्याचं वर्णन केलेलं आहे की त्या दोन्ही ओव्यामधून माऊली सांगतात जे आराधन करणं उचित आहे, ते उचित आराधना त्याच्यावरती जे आहे ते श्रद्धेने युक्त होऊन ते देवाचे योग्य असं यथाविधी आराधन करतो, पण फलप्राप्ती करून घेतो. पण सर्व प्रकारच्या आराधन तो फलप्राप्तीपर्यंत करू लागतो. एखाद्या गोष्टीची प्राप्ती होत नाही तोपर्यंत तो त्याची पूजा करतो, त्याची आराधना करतो. एक गोष्ट ह्या भक्तांची मात्र खरी आहे की त्यांची श्रद्धा जी आहे ती श्रद्धा मात्र त्या देवदेवतेंच्यावरती असते. त्यामुळे त्यांना भक्त संबोधलेलं आहे भगवंताने, म्हणून ते काय एकदम खालच्या तळाचे नाही आहेत. इतर सामान्य विषयी पामरांपेक्षा त्यांचा दर्जा उच्च आहे हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं त्या देवतेला प्रसन्न करण्याची जशी आराधना करणं योग्य आहे, तशी भक्ती तो श्रद्धेनं कार्यसिद्धी होईपर्यंत काया वाचा मनाने करत असतो. माऊली काय बोलतात बघा, मग तिया श्रद्धायुक्त तेथीचे आराधन जे उचित ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. जोपर्यंत सिद्धीपर्यंत ते काम जात नाही, ते सिद्धी कोणती असते? भोगांची सिद्धी, बाकी काय सिद्धी नसते. आराधन कुठं करतो? फलप्राप्तीची सिद्धी, अन्य नाही. आणि फलप्राप्ती ही सांसारिक फलप्राप्ती उपयोगाची नाही. खरं फळ कोणतं असेल तर ते मोक्ष आहे, आणि ते मोक्ष फळ प्राप्त आहे, त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावा लागत नाही. म्हणून प्रयत्न करावा लागत नसताना सुद्धा प्रयत्न केले जातात, आणि प्रयत्न करून सुद्धा जे मिळत नाही ते मिळवण्यासाठी धडपड केली जाते. असे एक माणसाच्या जीवनाचे एक विडंबन आणि दुर्दैव विलास आपण वर्णन केलेलं आहे की त्यामध्ये जे करायला नको पाहिजे ते करतो, आणि जे करणं गरजेचं आहे ते करत नाही. जे करायला नको पाहिजे ते केलं जातं, आणि जे करायला पाहिजे तिकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणून इथं म्हणलेलं आहे, जोपर्यंत तो पूजेचा प्रकार असे भेद ज्ञान ज्यामध्ये आहे, या श्रद्धायुक्त तेथीचे आराधन जे उचित, त्या देवाचे जे योग्य यथाविधी असं आराधन आहे, ते सर्व प्रकारचे आराधन तो कधीपर्यंत करतो? ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. जोपर्यंत त्याची सिद्धी म्हणजे फळप्राप्ती होत नाही तोपर्यंत करत राहतो. त्यामुळं त्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी सगळ्या प्रकारच्या आराधना करतो. त्यामुळे विचार केला तर श्रद्धा ही एकच गोष्ट त्या भक्तांच्याकडे असते जी त्यांना प्राप्त होणाऱ्या फळप्राप्ती ना, ती फळप्राप्तीसाठी ज्याच्याकडे श्रद्धा ही मोठी गोष्ट आहे. खरं विचार केला तर श्रद्धा प्राप्त करणं, भाव प्राप्त करणं कठीण फार गोष्ट आहे. एखादी साधना करायला आपण बसलो, नाम घ्यायला सोपं आहे, पण नामावर श्रद्धा ठेवणं आणि श्रद्धेने युक्त होऊन नाम घेणं कठीण आहे.
ध्यानाला बसणं सोपं आहे, पण श्रद्धेनं ध्यान करणं अवघड आहे. एखाद्या शास्त्राचा अभ्यास आपण करतो, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो, पण श्रद्धेने मी भावयुक्त येऊन अभ्यास करणे म्हणजे काय? भाव देऊनी वाचे ज्ञानेश्वरी, असा संतांचा अभंगच आहे, नाथांचा अभंग आहे. भाव ठेवून वाचे ज्ञानेश्वरी. जर तो भाव ठेवून जर ज्ञानेश्वरी वाचायला लागला तर ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान त्याला समजायला लागेल. एकच गोष्ट फार महत्वाची आहे, श्रद्धा भाव प्रेम हे थोड्या फरकानं समानार्थी शब्द आहे. त्यामुळे भाव म्हणा, श्रद्धा म्हणा किंवा प्रेम म्हणा, हे जर त्यात नसेल तर त्याला अर्थ राहत नाही. आणि ह्या भक्तांच्याकडं जरी ते भोगासक्ती असली तरी सुद्धा त्यांच्याकडे श्रद्धा नावाची एक अमूल्य गोष्ट मात्र आहे. श्रद्धेशिवाय फळ प्राप्त होत नाही, श्रद्धेलाच फळ मिळत असतं. आपल्या कर्मांच्या अपेक्षा श्रद्धेला फळ मिळत असतं, भावाला फळ मिळतं. भाव तोच देव असं वर्णन संत करतात. म्हणजे भावे भक्ती होतच नाही. विचार केला तर श्रद्धा हरिपाठामध्ये माऊली म्हणतात, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. आपल्याकडे ही फार मोठी शक्ती आहे श्रद्धा नावाची आणि भाव नावाची. त्यामुळे भावाशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही, असं जे सत्रिक्त वर्णन साखळी सांगितलेली आहे संतांनी. भाव बळे आकळे म्हणून यांच्याकडे श्रद्धा आहे आणि त्याला सृष्टी देवाची भगवंताने निर्माण केली तशा देवदेवता सुद्धा भगवंताच्याच आहेत. सगळी सृष्टी जर निर्माण केली असेल तर देवदेवता कोणी निर्माण केल्या? भगवंताने निर्माण केल्या. त्यामुळे त्या देवदेवता यांच्या फळाला काय होतात? प्राप्त होतात, फळं मिळतात की त्या देवदेवतेच्याकडून. पण त्या देवदेवतेला निर्माण करणारा जर मोठा देव आहे तर त्या मोठ्या देवाचा विचार करायला पाहिजे. म्हणून त्याला शोधायची जागा हे पंचविषय नाही. पंचविषयात तो कधी सापडणार नाही, एवढा सहजासहजी तो सापडत नाही. आणि आम्ही शोधतो त्याला कुठं? तर या पंचविषयाच्या द्वारे शोधत असतो. भ्रमाने तो त्या विषयामध्ये हा जीव देवाला पाहतो, विषयात देवाला पाहतो, देवात विषय पाहत नाही. आता देवाची विषय पाहतो आणि विषयात देवाला पाहतो. या दोन्ही गोष्टी जर विचारात घेतल्या तर विषय प्राप्तीसाठी तो देवाची आराधना करतो, आहे श्रद्धायुक्त. पण श्रद्धेच्या बरोबरच त्याच्याकडे विषयासक्ती आहे, देवामुळे देवाचा तो विचार करत असतो. म्हणून भगवंत हे अनेक नाही, एकच आहे. देवदेवता अनेक असतात पण परमेश्वर हा एकच आहे. सगळ्या शास्त्रांतरी सगळ्या धर्मांचं मात्र एकमत आहे बरं का. या बाबतीमध्ये मात्र धर्म सगळे एक म्हणून मुखानं सांगतात की देव एकच आहे. देव एकच आहे या गोष्टीला सगळीकडे पुष्टी देण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. त्यामुळं अनेक ठिकाणी ज्या अनेकत्व मूर्तीच्या रूपानं दिसतं त्या सगळ्या उपाध्या. कुठेतरी त्याची कल्पना आहे. कुणाला कृष्णाचं चेहरा आवडतो, कृष्णाचं मुख आवडतं, कुणाला प्रभू रामचंद्रांचं आवडतं, कुणाला दत्त प्रिय आहे तर कुणाला भगवान महादेव प्रिय आहेत. प्रत्येकाच्या कल्पना आणि प्रत्येकाचे भाव जे आहेत ते त्या त्या मूर्तीशी जडलेले असतात. त्यामुळे मूर्त्या जरी अनेक असल्या तरी सुद्धा त्यातला जो एक तत्व जे आहे ते तत्व एकच आहे. एक तत्व दृढ धरी मना, असं माऊली म्हणतात. एकच तत्व आहे ते मनामध्ये दृढ पकडलं पाहिजे. फार सुंदर यशवंतदेवांची एक फार सुंदर कविता आहे, अभंग आहे, भावगीत आहे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवारे. किती सुंदर रचना आहे बघा. यशवंतदेव म्हणून प्रसिद्ध कवी आपल्याकडे होऊन गेले, गीतकार आणि संगीतकार सुद्धा होते. त्यांची गीतं आजही अजरामर झालेली आहेत. त्यातलं हा एक भक्तिगीत असं आहे, कोटी कोटी रूपे तुझी, किती कोटी रूप तुझी आहेत. कोण कोण कुठल्या भावामध्ये पूजत असेल काही सांगता येत नाही. कोण मातीच्या पिंडी तयार करतंय, कोण मातीची मूर्ती तयार करतंय. सगळेजण असे आहेत की ते वेगवेगळ्या रूपामध्ये त्याची सेवा करत आहेत. म्हणून कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे हे तुझेच आहेत. सगळ्या ज्या देवता आहेत त्याच्यावर माहिती देवाची आहे. कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवारे. आता तुझे देवारे अनंत आहे म्हणजे मंदिरं किती आहेत बघा. त्या प्रत्येक मंदिरामध्ये तुला कुठं कुठं शोधू मी, त्याचा विचार केला तर एकच तूच आहेस. बीज अंकुरे ज्या ठाई येथे तुझा वास. काय सुंदर कल्पना मांडलेली आहे. ज्या ठिकाणी बीज अंकुरच होत असतं ना त्या ठिकाणी तू असतोस. तू असल्याशिवाय कळीचं फूल होणार नाही.
हे बाळ, जे रांगणारं बाळ उठतं, उठणारं बाळ चालतं, चालणारं धावतं, मोठं होतं, हे तुझ्या कृपेचं फळ आहे. बीज अंकुरे ज्या ठाई येथे तुझा वास, तुझा स्पर्श आनंद देतो फुलांना सुवास. हे फुलातला सुगंध जो आहे, तो फुलातला सुगंध कोण आणतं? तर तुझ्या स्पर्शाचा, तुझा हात त्याच्यावरती फिरतो आणि हात फिरल्यामुळं तो सुगंध निर्माण होतो. चराचरा रंगविशी रंग तुझा कोणता रे? तू असल्या सगळ्या चराचराला रंगवतोस, पण तुझा नेमका रंग कुठला आहे? हजार रंग बाहेर दिसायला, लाखो रंग दिसायला दिसतात, कोटी कोटी रूप दिसतात, कोटी कोटी मंदिरं दिसतात, पण तू कसा आहेस? असा प्रश्न त्या कवीने त्यामध्ये विचारलेला आहे. कधी दाह ग्रीष्माचा, कधी मेघ ओला. तुझी रूप सांगावी तर किती? तर ग्रीष्म महिन्यामध्ये तुझा दाह बघितला तर तू किती आहे? तशी कधी तू दाह ग्रीष्माचा होतोस, तर कधी मेघ ओला म्हणून बरसत असतोस, कधी कधी ढगाच्या रूपाने तो बरसतोस. जनी निर्जनी तुझा पाय रोवलेला. ज्या ठिकाणी माणसं राहतात तिथेही तू आहेस, ज्या ठिकाणी कोणी नाही, निर्जन स्थिती आहे, तिथेही तू आहेस. जनी निर्जनी तुझा पाय रोविलेला, तिथं तुझा पाय रोवलेला आहे. म्हणजे जळी स्थळी काष्टी पाशाने तूच सगळीकडे भरून आहेस. त्यामुळे तुला अनंत म्हणता येत नाही. देवदेवता अनंत आहेत म्हणून देवारे अनेक आहेत, परंतु तू मात्र एकच आहे. खरे रे रूप देवा तुझे कोण ते कळेना. मला कळेना झाले तुझं रूप कोणतं आहे. तूच विटेवरी तुझी वैकुंठाचा राणा, वैकुंठीचा राणा तूच आहेस आणि तूच विटेवर सुद्धा उभा आहे. तुला आळवावया घ्यावा शब्द तरी कोणता रे? तुझं वर्णन करावं असं कोणता शब्द वापरू? श्रुती तुझ्या समोर नेती नेती म्हणते, तिथं मी पामरानं कोणत्या शब्दानं तुझं वर्णन करावं आणि कोणत्या शब्दानं? त्यापेक्षा भगवंत म्हणतात, तुला शब्द जरी सुचत नसतील, तुला पूजेची सामग्री जरी नसेल, तर तुझ्याकडे भाव नावाचं एक शस्त्र जर असेल, तर त्या भावाच्या ठिकाणी मी प्रकट होत असतो. भावच खरा देवाला निर्माण करतो. भाव ही कल्पना आहे माझी, बरं काय, पण भाव ही कल्पना सुद्धा कल्पनेतला देव जो आहे तो निर्माण करत असतो. म्हणून कामनेपूर्तीसाठी पण ही जे जीव आहेत ते श्रद्धेने उपासना करत असतात, भावाने उपासना करत असतात. तो एक आहे मात्र, सगळीकडे त्याचं रूप आहे, तो एकच आहे. आणि त्यांच्यामध्ये शरणागती मात्र नसते. ते शरण येत नाहीत, बरं का शरण येत नाहीत माहिती आहे? त्यांची सगळं लक्ष भोगाकडे असतं. मी या देवतेचं पूजन करतो, श्रद्धेनं आराधना करतो, मला फळप्राप्तीकडे त्याचं लक्ष असतं. आणि ज्यावेळी फळप्राप्तीची आसक्ती असते तोपर्यंत ती फळप्राप्ती योग्य ती मिळाली नाही तर त्याची श्रद्धा डळमळीत होण्याची पण शक्यता असते. बरेच वेळा असं होऊ शकतं की फळप्राप्ती आपल्याला मिळत नाही. मिळत नाही याचा अर्थ काय? माझ्या कर्माचा सगळा परिपाक आहे किंवा माझ्या श्रद्धेमध्ये काहीतरी दोष आहे. देवामध्ये दोष नसतो, त्यामुळे देवा पण त्याला शरणागती नसतात, पण वासनाही त्यांची त्याच वेळी असते, पण श्रद्धाही असते. म्हणून भगवंत त्यांना भक्त म्हणतात, बरं काय. त्यांच्याकडे वासना असते, कामना असते, परंतु त्यांच्याकडे श्रद्धा असल्यामुळं भगवंत त्यांना भक्त म्हणतात. पण इच्छा पूर्ण होईपर्यंत ते उपासना करत राहतात असं माऊली म्हणतात. ते सिद्धीवरी समस्त वर्तुळ आहे. कुठेपर्यंत उपासना करतात? जोपर्यंत त्यांना ती प्राप्ती होत नाही तोपर्यंत ते उपासना करत असतात. बरेच वेळा नवस करतात, उपास तपास करत असतात, तप करत असतात, दान धर्म करत असतात, त्याला काहीतरी करा, त्याला काहीतरी द्या, हे तेल वापरा, ते तेल वापरा, सगळे सगळे विविध प्रकारचे नमुने बघायला मिळतात. फक्त इथं त्या भक्ताची मात्र श्रद्धेनं तो आराधना करत असतो. ही मोठी गोष्ट आहे. म्हणून जे फळ मिळत असतं ते नवसानं मिळत नाही, बरं का. नवसानं फळ मिळतं हा गैरसमज आहे. फळ हे अचळ असलेल्या श्रद्धेमुळे, आढळ असलेल्या श्रद्धेमुळेच मिळतं. भाव असतो ना, माझा देव मला नाखुश करणार नाही, तो मला काहीतरी देणार, या भावानं तो तिची आराधना करत असतो. त्यामुळे त्याला फळप्राप्ती होतीच असते. म्हणून फळप्राप्ती झाली की मी नवस केला किंवा मी त्याला 21 नारळाचं तोरण वाहतो म्हटलो म्हणून झाला असा अर्थ नाही. सगळं नारळ त्याच्या मालकीचं आहे. आपण वाहणारे कोण आहोत सांगा बघू? मेरा मुझमें कुछ नहीं, जो कुछ है सब तोर. कबीर महाराज सुंदर वर्णन करतात. भगवंता माझं, माझ्याकडे काही नाही, जे आहे तो सगळा संसार तुझा आहे.
आणि त्या संसारातली एखादी गोष्ट तुला अर्पण केली तर माझ्यातलं कमी काय होणार आहे? काहीच कमी होणार नाही. कारण कमी व्हायला माझं होतच कुठं? मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सब तोर, तेरा तुझको सोपते क्या जाता है मोर. तुझं तुला अर्पण करताना माझं काय जात असतं? पण हे भक्त जे असतात ते जे अर्पण केलेलं आहे त्याच्या बदलाला फळ मागत असतात. म्हणून या फळासक्तीमुळे त्यांना दुःख भोगावं लागतं. फळासक्तीवर लक्ष असल्यामुळं भगवंतावरलं लक्ष अढळ राहत नाही. श्रद्धा असते पण श्रद्धा शेवटपर्यंत घेऊन जात नाही. श्रद्धेचं रूपांतर निश्चयामध्ये कधीतरी व्हावं लागतं आणि निश्चय जेव्हा होईल तेव्हाच भगवंताने आनंदाची आणि सुखाची प्राप्ती होते. हे सुख जे आहे हे सुख नवसानं प्राप्त झालं असं त्याचा गैरसमज असतो. म्हणून श्रद्धेने केले तर नवसाला पावतो, कारण फळ हे श्रद्धेचं असतं, नवसाचं नसतं. मूर्ती जशी देव होते तशी जर एखाद्या मूर्तीमध्ये बरेच जण देवच पाहत असतात ना. ही दत्ताची मूर्ती आहे, ही कृष्णाची मूर्ती आहे, ही प्रभू रामचंद्राची, ही विठ्ठलाची मूर्ती आहे. मूर्तीमध्ये देव पाहतात, त्याचीच आराधना करतात, त्याला फले फुलं अक्षता गंध वाहतात, पाणी वाहतात, उदबत्ती कापूर वाहतात आणि षोडशोपचारी त्याची पूजा करतात. याचा अर्थ काय? त्या मूर्तीमध्ये देव आहे. आता मूर्ती ही काही घटकापासूनच बनलेली असते, जे पृथ्वीतले घटक आहेत. त्या पृथ्वीतल्या म्हणजे पंचमहाभूतापासूनच बनलेली आहे ती सुद्धा. खांब, समजा एखाद्यानं खांब आहे, त्या खांबात जर भावना केली तर खांबात देव प्रकट होतो. आपल्याकडे भागवतामध्ये उदाहरण आहे, हिरण्यकशिपूचा वध भगवंतांनी खांबातून बाहेर पडून केलेला आहे. प्रल्हादाने भावना केली, हो त्या खांबामध्ये माझे भगवंत विष्णू आहेत. तुझे विष्णू कुठं राहतात? तर कुठं सगळीकडे राहतात. प्रल्हाद म्हणतो जर सगळीकडे म्हणजे कुठं? तर या खांबात सुद्धा आहे. म्हणजे त्या ठिकाणी भाव केला आणि भावाप्रमाणे त्यांना प्रकट व्हावं लागलं. म्हणून भगवान विष्णू खांबातून म्हणजे खांबाला देव समजला. किती भावना कशी असते बघा. जशी मूर्तीला देव समजता येतो तसं खुर्चीला समजता येईल, टेबलाला समजता येईल. भाव तरी पाहिजे ना तेवढा. पण मूर्तीमध्ये एक आकार असतो, तो देवासारखं दिसतं म्हणून भाव हा प्रखर राहतो. मोबाईलमध्ये मी देव बघायला लागलो तर मोबाईलचा आकार तसा नाही ना, त्यामुळे माझा भाव तिथं जागृतच होणार नाही. खुर्चीमध्ये तसा आकार नाही ना, त्यामुळे माझा भाव तिथं जागृतच होणार नाही. परंतु एखाद्या खुर्चीवर माझे सद्गुरू बसत होते, त्या खुर्चीला मात्र मी देव मानायला तयार होतो. का? माझ्या सद्गुरूंचं रूपडं मला त्या खुर्चीवरती दिसतं म्हणून मी तिथं देव म्हणायला तयार होतो. तसं खांबामध्ये सुद्धा जर भाव केला तर खांब सुद्धा देव होऊ शकतो. साधी गोष्ट आहे. खांबाचं मंदिर कुठं असेल का हो? देवाची सगळी कृष्णाचं मंदिर आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे, सगळ्या देवांची मंदिर आहे. पण खांबाचं मंदिर सुद्धा महाराष्ट्रामध्ये नेवासेला आहे. ज्या ठिकाणी अजूनही सगळे भक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरची सुद्धा ज्या खांबाला टिकून नेवासेला भगवान ज्ञानेश्वरांनी भावात दीपिकेचं लिखाण केलं किंवा सांगितली, तो खांब आज देव रूपाला आलेला आहे. किती विशिष्ट गोष्ट आहे. खांबात देव आपण म्हणतो ना, कसा आला सांगा? कारण त्या खांबाला माझा देव टेकून बसत होता आणि ज्ञानेश्वरी सांगत होता, मग तो खांबच माझा देव झाला. नेवासे हे खांबाचं मंदिर आहे, देवाचं मूर्तीचं मंदिर नाही. विशिष्ट गोष्ट बघा. आता खांब आला म्हणजे तो पैस खांब आहे. त्या खांबाला टेकून भगवान ज्ञानेश्वरी सांगायचे आणि सच्चिदानंद बाबा ते घेऊन घेत होते. मला त्या खांबाला केवढं महात्म्य प्राप्त झालं बघा. आता सगळेजण जातात ते खांबाचं दर्शन घेतात. आपण विठ्ठलाच्या मंदिरमध्ये गेलो की गरुड खांब असतो, गरुड खांबाला देव मानतात. याला कारण आहे भाव. भावामुळं त्या ठिकाणी देवाला प्रकट व्हावं लागतं. म्हणून खांबात मला श्रद्धेनं आणि भाऊ कशामुळं? भावानं त्या नेवाशीच्या खांबामध्ये माऊलीचं दर्शन होतं. खांबाच्या स्पर्शामध्ये मला माऊलीनी पाठीवरून हात फिरवल्यासारखं वाटतं. जणू काय मी त्या खांबाला बसलो, उभा राहिलो जवळ, तर मला वाटतं माऊली माझ्या पाठीवरून हात फिरवतात. प्रत्यक्षात आता हा दर्शन घेणाऱ्यांना अनुभव असेल. म्हणून ही श्रद्धा एखाद्या देवदेवतेच्या द्वारे भगवंतच पुरवत असतात ना.
कोण करतो सांगा? खांबाला देव मानला नेवाशातल्या, तर माऊलीच प्रकट होऊन त्याचं फलप्राप्ती फल फल उद्देश त्याचा जो आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कारण एक आहे, त्या खांबाला शक्य नाही ना, पण खांबामध्ये जो भाव व्यक्त केला त्या भावातल्या देवाला म्हणजे भगवंताला ती इच्छा भक्ताची पूर्ण करावी लागते. पण भाव आढळ शुद्ध भाव असला पाहिजे. त्या ठिकाणी शुद्ध भावाला फार महत्व आहे. शुद्ध भाव जर असेल तर खरंच त्या खांबातून भाव प्रकट होतो, देवही प्रकट होतो. आणि श्रद्धा ही एकतेच्या देवदेवतेच्या द्वारे आपल्याला जे प्राप्त होत असतं ना एखादं, ते साक्षात भगवंतच देत असतात. खांब जसा आहे तशा देवदेवता आहे. देवदेवतेवरती भाव ठेवला तर ते भाव आणि श्रद्धेला फळ देण्याचं काम एकमेव असणारे जे भगवंत आहेत सृष्टीचे चालक तेच करत असतात. म्हणून श्रद्धेप्रमाणे फळ मिळतं. पण वाटतं कसं? त्या देवदेवतेकडून मिळालं. कसं आहे बघा, मला विषयात सुख वाटतं, पण सुख विषयात नाही. कारण ते आत्मसुखच त्यात मिक्स होतं आणि म्हणून आपल्याला विषयात सुख प्राप्त झाल्यासारखं होतं. चहाची कडक अशी तळप आली आपल्याला आणि चहा हवा हवासा वाटायला लागला आणि चहा घेतला, गरम गरम वाफाळणारा चहा, त्यातला एक घोट असा थंड वातावरणामध्ये एक घोट आपण जर घेतला तर त्या ठिकाणी ते सगळे जे आहे ती मनोवृत्ती एकत्र होते आणि त्या मनोवृत्तीमध्ये सगळी मनोवृत्ती विलीन झाल्यानंतर आपल्याला समाधान प्राप्त होतं. ते समाधान आत्मसुखातून मिळालेलं असतं. मी काय म्हणतो, चहामुळे मला बरं वाटलं. चहामुळे बरं वाटत नाही. मग बरं वाटलं असतं तर अधिक बरं वाटण्यासाठी मी तांब्यावर चहा प्यालो असतो. मग पित नाही, मी तेवढंच पितो. मला 4 घोटच तेवढे एक कपभरच चहा पुरेसा होतो. पुरेसा नाही, त्याच्यापेक्षा मी जास्त घेऊ शकत नाही. चहात जर सुख असतं तर माणसं दिवसभर चहा पीत बसली असती. बासुंदीत आणि जिलेबीमध्ये सुख असतं तर माणसं तेच पीत बसली असती, तेच खात बसली असती. म्हणून विषयात सुख नाही, विषयाच्या द्वारेच आत्मसुखच प्रकट होत असतं. पण कळत नसल्यामुळं कसं, देवदेवतेची आराधना करताना त्या देवदेवतेच्या द्वारे भगवंताचीच कृपा आपल्याला प्राप्त होते. पण ती कशाद्वारे होते? कामनिक प्राप्त आहे ना, ती सकाम आहे. सकाम मागणी आपली असते. मला फळप्राप्ती हवी असते आणि ते फळ कसलं? विषयासक्तीतून येणार विषयातलं फळ आहे. त्यामुळे श्रद्धेप्रमाणे फळ मिळतं, पण त्या देवदेवतेकडून मिळालं असं वाटतं. कारण त्यांच्याकडून येतं ना. मी इतक्या दिवस त्याचे खेटे घातले. खेटे हा शब्द आहे. मी 5 खेटे घातले, 11 खेटे घातले आणि म्हणून मला त्या देवतेनं प्रसन्न होऊन अमुक अमुक वस्तू दिली, असं जनरली एखादा साधक म्हणतो बघा. याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी भगवंतांनी त्या देवतेला कृपा केलेली आहे, त्या देवतेवरती, आणि तिच्याकडून आपल्याला ती एखादी गोष्ट मिळते. सांसारिकच देवदेवता सुद्धा सांसारिकच आहे. त्या संसारामध्येच मोडतात. त्यामुळे त्या संसारच देतील आपल्याला. ते आपले विषयच पूर्त करतात, अन्य काय पूर्त करत नाहीत. शांती, तृप्ती, समाधान, सुखरूपता त्या गोष्टी फक्त आत्मस्वरूपाकडे म्हणजे ईश्वराकडे, भगवंताकडे आहेत. ही गोष्ट विसरून चालणार नाही. म्हणून देवदेवतेकडून आपल्याला फळ मिळत नाही, तर भगवंताकडून देवदेवतेच्या द्वारे मिळतात. म्हणजे त्याचं माध्यम देवदेवता आहे. खरं केंद्र कुठलं आहे? तर भगवंत आहे. आणि म्हणून विचार केला तर शहरातल्या पोरांना कुठल्या तर छोट्या विचारलं ना, 7-8 वर्षाच्या, कोण दूध देतं रे? तर तो म्हणतो गवळी दूध देतो. त्याला काय विचारायला माहिती म्हैस किंवा गाय दूध देते? विचार करण्यासारखा मुद्दा आहे की नाही? गवळी दूध देतो ही खरी गोष्ट आहे का? पण खरंही आहे. विचार करायला गेलं तर खरं पण आहे, गवळीच दूध देतो. पण खरं आहे काय ते? बघायला गेलं तर खरं आहे, पण खरं आहे का? नाही. वर पाहता ते खरं वाटत असतं. देवदेवतेच्याकडून मला मिळालं, गवळी मला दूध देतो. वास्तविक गवळी दूध देत नाही, म्हैस गाय दूध देते. पण त्या गवळीच्या द्वारे ते मिळत असतं. आपल्याला कर्ज
कुणी दिलं? कॅशियरने दिलं काय? बँकेत आपण जातो तर कर्ज मला कॅशियरनं दिलं, कॅशियरने दिलं. कर्ज खरंच कॅशियरने दिलेलं असतं. जो पैसा मोजतो तो पैसे कॅश मोजून त्याच्या हातात तोच देत असतो. तुमचं 10 लाखाचं कर्ज मंजूर झालंय, की 10 लाख रुपये तुमची तुम्हाला घ्या. पण कुणी दिलं? बँकेने दिलं. कॅशियरने दिलं नाही, पण कुणातर्फे दिलं? कॅशियरतर्फे दिलं. आता बँकेने जर दिलंय का? ही एक छोटीशी बँक आहे. रिझर्व्ह बँक ही मुख्य आहे, जसा भगवंत मुख्य आहे. रिझर्व्ह बँकेने ह्या बँकेला बोलवलं, ह्या बँकेनं याला, या जो कोण आहे कर्जदारांना त्याला दिलं. कर्जदाराला वाटतंय मला बँकेनं, माझ्या जवळच्या बँकेनं, बँक ऑफ इंडियानं मला कर्ज दिलं. पण खरं पाहता ते मुख्य बँकेतून आलेलं असतं. तसे सगळे विषय, सगळी फळं जी प्राप्त होतात ही त्याच्या त्या देवदेवत्याच्या श्रद्धेच्या, त्या देवदेवतेंच्याद्वारे भगवंतच त्यांच्या श्रद्धेला फळ देत असतो. फक्त इथं काय आहे? बँकेचा आपण दृष्टांत घेतला, पण बँकेत वशिला पण चालतो. वशिला म्हणजे मला जरा जास्त कर्ज मंजूर करावं की हो, असं आपण बँकेला, बँकेच्या कॅशियरला सांगू शकतो आणि ओळखीने घेऊ शकतो. पण इथं मात्र ओळख चालत नाही. हा दृष्टांत इथं एक दिवशी आहे, लक्षात ठेवला पाहिजे. इथं वशिला चालत नाही. तुझी जशी कर्म असतील तसं तुला फळ मिळणार. त्याच्यापेक्षा कमी नाही, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्यामुळं एकच असा दरबार आहे की ज्या दरबारामध्ये कोणत्याही जीवावरती अन्याय केला जात नाही. तो दरबार म्हणजे भगवंताचा दरबार. परमात्म्याच्या, परमेश्वराच्या दरबारामध्ये कुणालाही खुश किंवा नाखुश करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्याला खुश करणार आहे आणि खुश करण्यासाठी मी देतो असं कधी देव देणार नाही. कारण देवाकडं फक्त देण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्या लायकीप्रमाणे. लायकी कशावरून ठरते? जीवाची त्याच्या कर्मावरून ठरत असते. कर्म जितकी सत्कर्म जितकी अधिक, तितके त्याला अधिकार, त्या फळाचा अधिकार जास्त होतो. आणि जितके कुकर्म अधिक, त्या कुकर्माचं फळ म्हणून पापाच्या द्वारे दुःखच भोगावं लागतं. ते पाप आपल्या वाट्याला येतच येतं. म्हणून भगवंताकडे खजिना आहे सुखाचा, पण मागतोय काय? आपण मागतोय सुख, आपण आनंद मागायला पाहिजे. आपण वस्तू मागतो, आपण शांती मागायला पाहिजे. मला वस्तू दे म्हणतो तर मला सुख दे म्हणतो, पण आपण समाधान मागत नाही. त्यामुळे किती वस्तू भगवंतानं देवदेवतेच्या द्वारे पुरवल्या तरी त्यामध्ये आपल्याला तृप्तीचा अनुभव येत नाही. त्याचं कारण ते आहे, माझा फळाची हवा हृदयी कामा झाला रे गावा. मागच्या वेळा आपण चिंतन केले त्या ओळीवरती. फळाची कामाशक्ती जी आहे, फळाची आसक्ती आहे आणि हृदयामधला ताप जो आहे, त्यामुळं ज्ञानाची मागणी कोणच करत नाही. त्यामुळं कितीही धन प्राप्त केलं आणि कितीही पुण्य प्राप्त केलं तरी जन्ममरण चुकत नाही. जन्ममरण चुकवायला एकच श्रेष्ठ दर्जाचं साधन म्हणजे ज्ञान आहे. ते ज्ञान कोण मागतं का? म्हणून बरेच वेळा विचार केला तर देवदेवतेच्या दारात जाणारी मंडळी खूप आहे, त्याची भक्ती करणारी. संतांची भक्ती करणारे कोण बघायला मिळतात काय? बघा, म्हणजे मी ज्ञानदेवांचा भक्त आहे, मी तुकारामांचा भक्त आहे. भक्त म्हणजे त्याचा अभ्यास करतो म्हणून भक्त नव्हे, बरं का? कोणतरी अभ्यास करत असेल, गातेचा अभ्यास करतो म्हणून तुकारामांचा भक्त असा नव्हे. तुकोबा माझे आदर्श आहेत, ज्ञानदेव माझे आदर्श आहेत, त्याला भक्ती म्हणायची. अशी भक्ती कोण संतांची करते का? बाबा नाही. असे काही देव आहेत ना, व्यापाऱ्यांचे देव ठरलेले असतात. आपल्याकडे आता देशामध्ये आपला एक व्यापाऱ्यांचा देव आहे. सगळे व्यापारी जशी खंडणी द्यावी एखाद्या गुंडाला तशी खंडणी देतात, पण तो देव आपल्या जगातला श्रीमंत देव मानला जातो. आपल्याला बालाजीला जाणारे लोक जे आहेत त्यांना माहिती असेल की तो देव जगातला श्रीमंत देव आहे. कोट्यावधी हजार कोटी रुपयाची रोज तिथे मिळकत असते. कोण देत असतं? त्यांच्या नवसाला पावणारे जे पावले ज्यांच्या, ते व्यापारी, ते कोण असतील ते. व्यापाराने तर कमी लेखनं नाही आहे, पण प्रत्येकाने प्रत्येकाचा देव ठरलेला असतो आणि त्याप्रमाणे त्यांची ती आराधना करत असतात. पण कोण देतं? त्या सृष्टीचा मालक कोण आहे हे ओळखायला शिकलो पाहिजे. आपण शिकलो नाही म्हणून आपल्याला देवदेवताच खऱ्या वाटायला लागल्या.
त्याच्यातून मिळणारी फळं खरी वाटायला लागली, त्याने दिलेलं सुख खरं वाटायला लागलं. ते सुख खरं नाही, देवदेवता खरा नाही. माझी श्रद्धा बरोबर आहे, पण श्रद्धा चुकीच्या ठिकाणी आहे. हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे आपण. मग अशी श्रद्धा आपण ठेवतो का? ज्ञानदेवांच्या वरती श्रद्धा आहे, संत काही देतच नाहीत ना. संत डायरेक्ट तत्वज्ञान सांगतात. जसं तुझं कर्म आहे, झाले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले झाले. किती असं काय नाथ महाराज बोलतात, केले कर्म झाले तेची भोग आले. तू मला काय सांगायला येऊ नकोस, तुझे कर्म जसे असतील ना तसा तुला भोग मिळणार आहे. संत रोखोक बोलतात, कारण शास्त्र त्यांच्याकडे असतं. परंतु संतांच्याकडे मग कोण जाईल असं सगळं करायला? असे काही गोबाबुद्धी करणारे लोक आहेत ना, ज्यांच्या देवा अंगात देव येतो, अमुक येतो, तमुक येतो. सगळे देव येतात, तर विठ्ठल कुणाच्या अंगातच आलेले नाही, कृष्ण कुणाच्या अंगात येत नाही, प्रभू रामचंद्र कुणाच्या अंगात येत नाही. भूतखेतच अंगात येतात, काय समजत नाही. कुठल्या तरी डाकिनी शॅकिनी अशा देव काय आहेत ना, त्याच कुठल्या अंगामध्ये येतात. याचा अर्थ असा आहे, जे फक्त अशी क्षणभंगूर जी फळं आहेत, ती फळं देण्याचं काम ज्या देवता करतात, त्या देवताला हे विषयासक्त जे भक्त आहेत ते श्रद्धेच्या द्वारे त्यांची आराधना करतात आणि त्याद्वारे फळप्राप्ती करून घेण्याचा त्यांचा उद्देश असतो. त्यामुळे हित मात्र जो मंदिर आहे परमेश्वराचं, त्या मंदिरामध्ये कुणाला नाखुश केलं जात नाही, पण तुला त्याला खुश होण्यासाठी जागा पण मिळत नाही. जसं ज्याच्या कर्मा पद्धतीनं जसं कर्मामध्ये असेल, जसं त्याच्या खात्यावर सेविंग असेल तेवढंच देणार तुम्ही, त्याशिवाय तर देत नाही. एकदम न्यायाधीशाचं काम भगवंत करतात. त्यामुळं सगळं मिळतं ते तुमचं कर्म आणि त्यामधील भाव असतो. जे मला प्राप्त झालं ना ते माझ्या कर्मामुळं आणि कर्मावर असणाऱ्या भावामुळं, सद्भावामुळं, श्रद्धेमुळं. म्हणून सद्भाव श्रद्धा फार महत्वाची आहे. आपण चांगला भाव ठेवला ना तर चांगल्या फळाची प्राप्ती होते. बरं, आपण व्यवहारामधला विचार, प्रापंचिक विचार करायला लागलो तरी सुद्धा चांगला भाव ठेवला पाहिजे. सतत वाईट चिंतन जर आपण करायला लागलो तर वाईट गोष्टीचीच प्राप्ती आपल्याला होईल. म्हणून सद्भावाचे चिंतन झालं पाहिजे, श्रद्धेने सगळं असलं पाहिजे. म्हणून काय मिळालं नाही तर त्यात चूक देवदेवतीची नाही, भगवंताची नाही, तर श्रद्धेमध्ये चूक असते, भावामध्ये काहीतरी उणीव असते आणि म्हणूनच आपल्याला ती गोष्ट प्राप्त होत नाही. ती प्राप्त होण्याला कारण आपला भाव, आपलं श्रद्धा जे असते त्या श्रद्धेमुळे होतं. म्हणून म्हणतात माझ्याच आयुष्यामध्ये संकट काय, माझं सगळं एवढं बरं चाललेलं होतं आणि असा मिठाचा खडा का घातला असेल देवानं माझ्या आयुष्यामध्ये. म्हणतात मला माझं सुख देवाला पाहवलं नाही की काय, असं पण लोक बोलतात. आता देवाला तुझं सुख पाहवलं नाही, देव काय तुझा शेजारी आहे होय? शेजाऱ्याला सुख पाहवत नाही म्हणून तो कदाचित मत्सर द्वेष करेल, देव मत्सर द्वेष करेल का? असे लोक किती बोलतात, विचित्र बोलतात. काय भरून केवढा मोठा की देवाला माझं सुख पाहवलं नाही. म्हणजे चुकून एखाद्या घरातल्या तरुण एखाद्या व्यक्तीचं जर निधन झालं तर तो मिळता करता करविता असतो, सगळं तो व्यवस्थित चालवत असतो ना, आणि तू जर अचानक गेला तर देवा तुला हे माझं सुख पाहवलं नाही का काय, असं सरळ सरळ लोक म्हणतात, आपल्याला ऐकायला मिळतं. किती विचित्र लोक बोलतात बघा. त्याचं मूळ कारण कशामध्ये दडलेलं आहे माहिती आहे काय? ही त्यांची विषयासक्ती. माझे विषय तू पुरवावेस, तू माझा गुलामच आहेस असं देवाला सरळ सरळ म्हणत असतात. पण हितमावली जे बोलतात ना, मग त्या श्रद्धायुक्त, ते श्रद्धेनं युक्त असतात, त्यांच्याकडे भाव असतो. तेथीचे आराधन जे उचित, तिथं जी आराधना प्रार्थना जी उचित पूजा करायची असेल ती करतात, ती प्रार्थना करतात. ते सिद्धीवरील समस्त वर्तून आहे. आणि ही प्रार्थना आणि आराधना कुठंपर्यंत करतात? यथाविधी आराधना करतो ती सर्व प्रकारचे आराधन तो फलप्राप्तीपर्यंत करू लागतो. जोपर्यंत फलप्राप्ती होत नाही तोपर्यंत ह्याची आराधना थांबत नाही. म्हणून ह्या देवाला जा, ह्या देवाकडून निराशा झाली तर दुसऱ्या देवाकडे जा, ह्या बुवांकडे जा, मग त्या महाराजांच्याकडे जा, त्यांचा आशीर्वाद मिळून माझा संसार सुधारतोय का? संसार सुधारायचा विचार हा सतत, संसारातून बाहेर पडायचा विचार मात्र नाही. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. संसार बाधित करायसाठी जावा बुवांच्याकडे, पण बुवा कुठले बाधित करतात काय? आणि बाधित संसार व्हायला लागला जाईलच कोण बुवाकडे, महाराजांच्याकडे. महाराज माझ्यावर डोक्यावर हात ठेवा. काही काही लोक तर त्याला महाराजांचा हात आपण जो ओढून घेतात ते डोक्यावर ठेवून घेतात. असे पण विचित्र लोक आहेत. तुमची कृपा व्हावी माझ्यावर. आणि कृपा म्हणजे काय?
माझा संसार सुधरू दे, एवढीच कृपा त्यांची असते, दुसरी काय नाही. मला संसारातून बाहेर काढ असं कोणीही मागत नाही. मला काहीही माझी स्थिती असू दे, पण माझी मनशांती अढळ ठेव असं कोणी मागत नाही. तर मागणी काय असते, तर मला हे दे ते दे, ते सगळं संसार आहे. जे संसार परत घट्ट मजबूत सॉलिड करण्याचं काम या सगळ्या देवदेवतेच्याद्वारे फलासक्तीद्वारे होत असतं. पण हे जरी भक्त असले तरी यांची भक्ती तेवढ्यापुरती फलप्राप्तीपुरती सीमित असते. माऊली पहिल्या ओळीमध्ये 145 ओळीच्या याच्यामध्ये बोललेले आहेत. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागेल. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करूया आणि विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.